बांधकार कामगार संगठन की ओर से आज यहाँ पर मोर्चा आया है। हम देख सकते हैं कि बड़े पैमाने पर यहाँ पर लोग उपस्थित हैं। सरकार से उम्मीदें लगाकर यहाँ पर आज मोर्चा उपस्थित है। देखते हैं क्या है उनकी मांगे। महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचा मोर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आज झालेला आहे। महाराष्ट्र राज्यातल्या विदर्भातील अधिक संघटना आणि इतर ठिकाणच्या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र सर्वच ठिकाणच्या मोठ्या संख्येनं या संघटना महाराष्ट्र राज्यातील आलेल्या आहेत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रामुख्याने जी ऑनलाईन प्रक्रिया होती, म्हणजे ज्या पद्धतीने आपण पॅन कार्ड आधार कार्ड असेल कुठल्याही प्रकारचं प्रक्रिया शासकीय ओळखपत्राची असते त्याला प्रक्रियेला ऑनलाईन पद्धतीने आहे, परंतु आता राज्य शासनाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपासून आजपर्यंत त्या ऑनलाईन पद्धतीची बांधकाम कामगारांची नोंदणी बंद केलेली आहे, नूतनीकरण बंद केलेलं आहे। यामुळे काय झालं तर एखाद्या कामगारांचा लाखो कामगार या राज्यामध्ये काम करतात, एखाद्या अपघाती मृत्यू झाला कामगाराचा तर त्याला 5 लाख रुपये अनुदान आहे, परंतु हे नूतनीकरण आणि त्याची नोंदणी न झाल्यामुळे 1 रुपया मिळणार नाही। त्या पलीकडे जाऊन 26 लाख बांधकाम कामगारांचे जे अर्ज आहेत ते प्रलंबित ठेवण्यात आलेले आहे। त्याची मॅन पॉवर ज्याला आपण कामगार आणि अधिकारी वर्ग म्हणतो ते वाढवण्यात येत नाहीत। अपघाती मृत्यू फार मोठ्या प्रमाणात होत आहेत। महाराष्ट्र राज्यातल्या बांधकाम कामगारांना ESIC सारख्या योजना आणि पेन्शन योजना या झाल्या पाहिजेत। काही दिवसापूर्वी जे माजी कामगार मंत्री आहेत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अशी घोषणा केली की महाराष्ट्र राज्यातल्या नोंदीत बांधकाम कामगारांना 5,000 रुपये अनुदान दिवाळीचं अनुदान देण्याची घोषणा केली, खोटी घोषणा केली। त्याची प्रचंड लोकप्रियता मिळवली। महाराष्ट्र राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वृत्तपत्रामध्ये त्याच्या बातम्या आल्या। निवडणूक झाली, कामगारांनी मतदान केलं, परंतु कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी खोटं बोलले। 5,000 रुपये एकाही बांधकाम कामगाराला मिळालं नाही। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना या प्रलंबित आहेत, त्या मंजूर झाल्या पाहिजे, त्यांना लाभ मिळाला पाहिजे। घरकामासाठी अनुदान सांगितलं 2 लाख रुपये। आमचे कामगार बांधव शासकीय कर्मचाऱ्याकडे चक्रा मारतात आणि त्यांना कुठल्याच प्रकारचा लाभ येत नाही। आजचा जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर भविष्यामध्ये यापेक्षा सुद्धा मोठं आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा या ठिकाणी देत आहोत। आम्ही सर्वप्रथम वर्धा जिल्ह्यामधून आलेलो आहोत आणि आज आमच्यासोबत इथे जमलेले हजारो कामगार इथे उपलब्ध आहे। आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की ज्या प्रकारे आधी साधं आणि सरळ सोपी कामे चालू होतं ते काम आता परत सुरू करायला पाहिजे। महाराष्ट्र गव्हर्नमेंट कामगार कल्याणकारी मंडळ जे म्हणतात की तुम्ही आमच्याप्रमाणे वागा, आम्ही ते नाही आहोत। हे इथे चालेल काम कामगारांच्या मताने चालेल, कामगारांच्या हितासाठी चालेल। मला सांगा, त्यांनी तालुका सेतू केंद्र उभे केले, आज त्या एका तालुका सेतू केंद्रामध्ये फक्त एका दिवसाला 50 कामगार। अरे एका गोरगरीब कामगारांचा 400 रुपये रोज आहे। एक तिथे फॉर्म भरायला गेलो, ऑनलाईन त्यांना प्रॉब्लेम येतो, 2-2, 3-3 दिवस तिथे फॉर्म भरता येत नाही। म्हणजे त्यांचा किती दिवस त्यांचं नुकसान झालं, 1200 रुपये त्यांची मजुरी बुडत आहे। हे 1200 मजुरी कोणी सरकार त्यांच्या घरून देत आहे का? कामगार कल्याणकारी मंडळ त्यांच्या घरून देत आहे का? त्यासाठी सर्वप्रथम जसं आधी सरळ आधी सोपं काम चालू होतं ऑनलाईनचं, तसं काम चालू पाहिजे। जन विकास श्रमिक संस्था पुणे से आया हूँ और इस जगह पर आने का मतलब यही है कि हमारी जो मांगे हैं, ये जो महाराष्ट्र राज्य के बांधकाम कामगार संगठन है और बांधकाम कामगार जो है उनका जो लाभ मिलने के लिए गवर्नमेंट ने, महाराष्ट्र शासन ने काम करने के लिए बांधकाम कामगार मजदूरों के लिए जो योजना बनाई गई है उस योजना का कोई लाभ होता नहीं है और उनका इम्प्लीमेंटेशन होता नहीं है। दुनिया भर के जो योजना है गवर्नमेंट के, महाराष्ट्र शासन के 25 के ऊपर योजना ही है, लेकिन इम्प्लीमेंटेशन एक बार नहीं होता है। जो बोलते हैं जो मजदूर कामगार काम करता है कोई दुर्घटना होती है तो उसको 5 लाख रुपया दिया जाएगा, ये उनका योजना है, लेकिन हालांकि उनको मिलती नहीं है। दूसरी बात, उनका घर की योजना जो है बांधकाम कामगार मजदूर है उसका योजना देने के लिए 2 लाख रुपया दिया जाता है। किधर दिया है, किसको दिया है? योजनाएं बहुत सारी है, उसका इम्प्लीमेंटेशन सामने जो काम करने वाले मजदूर हैं उनको मिलता नहीं है। इसीलिए ये महाराष्ट्र राज्य के जो कृति समिति है जिन्होंने शंकरराव जी पुजारी ने उन्होंने नेतृत्व किया, उनके निमंत्रण से इतने सारे लोग 15 से 20 हज़ार लोग इस विधान भवन के ऊपर धड़क देने के लिए इकट्ठा हुए हैं। तो हमारी मांगनी यह है सरकार से कि जो उन्होंने जो बनाई हुई योजना है ये बांधकाम कामगार लोगों के लिए मिलना चाहिए, यही हमारी मांगे है। मी जिल्हा संघटक सुनील शेवगार अकोला जिल्ह्यामधून आलो आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जो
खरोखर लाभार्थी आहे त्यांना लाभ मिळाला पाहिजे, खरोखर म्हणजे वंचित नाही राहिला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट असे की बोगस नोंदणी रद्द करा. जे बोगस कामगार भरपूर होईल आहेत, बोगस कामगार म्हणजे नोंदणी रद्द करा. आणि कुटुंबात 2 व्यक्तींना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे आणि 2 मुलीला लग्नाचा लाभ मिळाला पाहिजे. 50,000पर्यंत आर्थिक मदत मिळाली पाहिजे. आम्हाला चांगले कामगाराचे आमची जे मागण्या जे आहेत पूर्ण झालेल्या पाहिजे असे कामगार मंत्री पाहिजे. लोकांच्या समस्या सोडवणारे कामगार मंत्री पाहिजे. कारण की याच्या आधी जे सुरेश खाडे कामगार मंत्री होते त्यांनी आमची काही दखल घेतली नाही. लेहाऊ जिल्हा वर्धा. आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो तर आमचे साई सिक्का देत नाही साहेब लोक. ते असं काऊन ग्रामसेवक साई सिक्का देत नाही? कारण का त्याच्याबद्दल म्हणजे आम्ही कोणत्या कामगाराच्या याचा फाईल हे घेऊन गेलो कागदपत्र त्या का म्हणते तिथून बंद आहे. असं कसं का? मदनी दिनोडा मदनी जिल्हा वर्धा. जनविकास श्रमिक संघटना पुणे इथून आलेलो आहे. आमच्या मागणी आहे की बाबा मृत्यूविधीसाठी 10,000 रुपये देणार होते, ते अजून काय मिळाले नाहीत. त्यासाठी कामगाराला घरकुल देणार होते, ते अजून काय मिळालं नाही. ह्यांनी फक्त कागदीपत्र त्यांनी फक्त आश्वासन देतात. आमच्या पत्र काही अजून पोचलं नाही. अजून नोंदी चालू केलेल्या नाहीत, नोंदी बंद आहेत. त्याच्यामुळं आम्ही ह्या मंत्रालयाला आलेलो आहे.